मराठी अभ्यास मंडळाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साहित्य सुगंध या BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला जे 4थं सत्र आता प्रारंभित होत आहे, त्या सत्राच्या निमित्तानं लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी, BA द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यांचं मनापासून स्वागत करतो. मी प्राध्यापक अशोक खेत्री आपणाला धन्यवाद देतो आणि सांगू इच्छितो की आपण ग्रहणशील होऊन या साहित्य सुगंध जे पुस्तक आपल्याला BA द्वितीय वर्षासाठी गठीत करण्यात आलं आहे, त्या पुस्तकाचा बारकाईनं मनन करा, बारकाईने त्याचा आस्वाद घ्या. आणि आज आपण उत्तम कांबळे यांची जागतिकीकरणात माझी कविता ही कविता शिकणार आहोत. मी म्हणालो होतो जागतिकीकरणामध्ये माझी कविता ही उत्तम कांबळे यांची या शीर्षकांतर्गत असलेली कविता आज आपल्याला समजून घ्यायची आहे. जागतिकीकरणाचा रेटा वेगाने वाढतोय आणि अशा अवस्थेमध्ये माझी कविता माझ्या देशाच्या अस्मितेच्या संदर्भात जे आहे त्या संदर्भात त्याचं काय होईल हे सांगत असताना, उत्तम कांबळे यांची कविता आपल्याला समजून घेत असताना आपल्या समोर लक्षात येतं बाबुराव बागुलांनी, ज्यांनी की विद्रोही कथाकार म्हणून ख्यातकीर्त अशी कीर्ती मिळवली आणि अशी कविता लिहिली की ज्या कवितेचा आधारस्तंभ ही प्रत्यक्ष आपण उत्तम कांबळे यांची कविता विद्यार्थी मित्र समजून घेऊया. जागतिकीकरणामध्ये माझी कविता तिचं ग्रहण होऊन परिशीलन करत असताना माझ्या समोर बाबुराव बागुलांची कविता मला आठवते की जी कविता वेदा आधीही तू होतास, माणसांच्या माणूसपणाचं श्रेष्ठत्व व्यवस्था नाकारणारी कविता लिहून बाबुराव बागुलांनी भक्कमपणे मराठी कवितेमधल्या विद्रोही कवितेचा प्रांत अधिकच समृद्ध केला. आणि अधिकच समृद्ध केलेला हा प्रांत बघत असताना मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो, वेदाआधीही तू होतास, वेदाचं आणि परमेश्वराच्या आधीही तू होतास. हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटलंस आणि सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटलंस आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस आणि प्रत्येकाने मान्य केलं, हे प्रतिभावान माणसा तूच आहेस सर्व काही. हे प्रतिभावान माणसा तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही. माणूस आणि माणसांचं श्रेष्ठत्व सांगणारी कविता बाबुराव बागुल जेव्हा लिहू लागतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं यशवंत महानोरांच्या कविता लक्षात येतात, नामदेव ढसाळांच्या कविता लक्षात येतात. आणि आज उत्तम कांबळे यांची कविता आपल्याला समजून घ्यायची आहे. जागतिकीकरण आणि माझी कविता, प्रत्यक्ष कवितेला प्रारंभ करूया. कविता त्यांच्याच शब्दामध्ये आपण समजून घेऊया. कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये जागतिकीकरणामध्ये अस्तित्वाचा प्रश्न कवी उपस्थित करतोय, कारण कवी हे उत्तम पत्रकार आहेत, उत्तम वक्ते आहेत. उत्तम कांबळे हे मराठी वाङ्मयातले एक निष्ठावंत लेखक आहेत, समीक्षक आहेत. आणि आज
त्यांची जागतिकीकरणात माझी कविता या जागतिकीकरणाच्या कवितेच्या संग्रहामधली उत्तम कांबळे यांची कविता आपण बघणार आहोत. कृषी हा या देशाचा कणा आहे आणि हा कणा जर मोडला तर हा देश, इथली अवस्था कशी बनेल. जागतिकीकरणामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय येणार आहे, एकंदरीत सामान्य माणसांच्या वाट्याला काय येणार आहे, हा प्रश्न कवी या कवितेमधनं करतायत. कविता आपण प्रत्यक्ष समजून घेऊया उत्तम कांबळे यांच्याच शब्दामध्ये. तर कवितेला प्रारंभ करू. जागतिकीकरणात माझी कविता ही कविता प्रत्यक्ष मी एकदा कवितेचं वाचन करतो उत्तम कांबळे यांच्या, आणि त्या संदर्भातला विश्लेषण आपण जिथे जिथे आहात तिथे तिथे बसून करणार आहोत. शेतीच्या काळजावरील असंख्य भेगावर अश्रू गाळत, शेतीच्या काळजावरील असंख्य भेगावर अश्रू गाळत बांधावरून फिरणारी माझी कविता. उत्तम कांबळे यांच्या कवितेतला सातबाज कसा आहे बघा. जागतिकीकरणाच्या लाटेत हातातून निसटणारी सबसिडी, जागतिकीकरणाच्या लाटेत हातातून निसटणारी सबसिडी गच्च पकडण्याचा प्रयत्न करत होती. अंगातल्या हाडावर मरणांचे झेंडे फडकवत कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या जनावरांना जगात मिथ्याचा मंत्र देत होती. बँकांच्या कर्जाखाली घुसमटत आत्महत्या करणाऱ्या बळीराजांची संख्या मोजत होती. उत्तम कांबळे यांच्या सृजनशीलतेचा प्रत्यय या प्रत्येक शब्दामधनं येतो आहे. जगाचा पोशिंदा जो बळीराजा आहे, श्रम संस्कृती, कृषक संस्कृती हा ज्यांचा आधार आहे, अशा माझ्या बळीराजांच्या आजच्या या जागतिकीकरणामध्ये कशी अवस्था होत चाललेली आणि अशा अवस्थेमध्ये माझी कविता देखील कोणत्या दिशेनं चाललेली आहे. आपण पुन्हा त्यांच्या ओळी समजून घेऊया. बळीराजाच्या मृत्यूचं कारण दिल्ली मोठमोठ्याने सांगत होती. बळीराजा गेला खरं आहे, पण अति व्यसनानं तो गेला, विषारी वनस्पती खाल्ल्यानं गेला, जगण्याचं तंत्र विसरल्यामुळे गेला, धान्याच्या कोठारात तुपाशी पोटी पोती उचलताना गेला. त्याच्या मरणाला आत्महत्या म्हणता येणार नाहीये. पुढे बघा कवितेमध्ये कवी काय म्हणतायत. कारण आत्महत्येचं पेटंट घेण्यासाठी त्यानं अर्जच केला नव्हता मुळी, तसा त्याचा नादारीचा अर्ज आला होता. जुनं कर्ज नवं करा असा त्याचा आग्रह होता. यंदाची पिकं जळाली, मातीत जाऊन मिळाली उरलेलं, हप्त्यात पळाली. नवऱ्याची वाट बघत पोरगी निब्बार झाली. यंदा तिचं लग्न काढलंय असं काय बाय त्यानं लिहिलं होतं अर्जात. विरोधकांनी मात्र सत्य समजून न घेता त्याच्या डेड बॉडीवर कफनाऐवजी राजकारणच पांघरलं गेलं. राजकारणच पांघरलं. कवितेला पाठ झाले होते आता. उत्तम कांबळे हे शेवटच्या कडव्यामध्ये जागतिकीकरणामध्ये माझी कविता समजून घेताना म्हणतायत. कवितेला पाठ झाले होते आता मरणाविषयीचे वाद आणि युक्तिवाद, काळजात दगड ठेवून व्यक्त केली जाणारी श्रद्धांजली आणि कॅमेऱ्यासमोर. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय या जागतिकीकरणामध्ये शेतकऱ्यांची उन्नती नाहीये, त्याचं मरण अटळ आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी आहे आणि या भूमीला काळी आई आपण म्हणतो. सर्वश्रेष्ठत्वाची उपमा या मातीला आपण देतो आणि हा जगाचा पोशिंदा जन्मापासून ते मरणापर्यंत कष्ट आणि कष्ट करतच आपल्या आयुष्याची गुजराण करतो. शेतामध्ये सोनं पिकवण्याच्यासाठी जगाचा पोशिंदा गाडला गेला. असाच या व्यवस्थेमध्ये
तर देशाचं, समाजाचं काय होईल? हा देश, समाज वाङ्मय जगेल का? जगाचा पोशिंदा जगला तर सगळे जगतील. तो दिवसेंदिवस कर्जबाजारी होतो आहे, आत्महत्या करतो आहे, त्याचं समुपदेशन होत नाहीये. पर्यायानं पुढे राजकीय लोकही त्याचं भांडवल करून स्वतःची पोळी लाटतायत आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे जोपर्यंत इथे अस्तित्वात असतात ना, तोपर्यंत शेतकऱ्यांची उन्नती नाही. कारण कॅमेरा समोर शेवटी कडव्यामध्ये कवी म्हणतायत, उत्तम कांबळे म्हणतायत की फक्त श्रद्धांजली व्यक्त केली जाते कॅमेरा समोर. त्याच्या कुटुंबाचं पुढे काय? त्याच्या कुटुंबाची झालेली परवड. पण त्याच कुटुंबातली जिद्दीने उभं राहणारी माणसं ही अनभिज्ञपणे ही राजकीय मंडळी पाहत राहतात. पण तरीही संघर्षाला सामोरं जाणारं शेतकऱ्यांच्या पश्चात आणि त्यांच्या नंतरचं कुटुंब, मुलं बाळ यांचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. कारण कवी म्हणतोय की आज त्यांची कविता जागतिकीकरणामध्ये अनेक प्रश्न उभे करते आहेत. शेतकऱ्यांच्या जगण्याचे, शेतकऱ्यांच्या एकंदरीत परिस्थितीचे, शेती, आजूबाजूचा परिसर या संदर्भातले अर्थकारणाचे प्रश्न उपस्थित करतायत. श्रम संस्कृतीची संस्कृतीला अजूनही उन्नती नवनिर्मित झाली पाहिजे. श्रम संस्कृती पुढारली पाहिजे. ती जगली तरच हा देश, इथलं राष्ट्र, समाज जगेल, वाङ्मय जगेल, व्यवस्था जगेल. मात्र या जागतिकीकरणामध्ये, च्या रेट्यामध्ये आमचा बळीराजा दबला जातो आहे, पिचला जातोय. दबला पिचला जाणाऱ्या बळीराजांच्या आयुष्यामध्ये आश्वासक असा हात देणारी वातावरण निर्मिती मात्र दिसत नाही. कारण बँकांच्या कर्जाखाली आपलं आयुष्य जगणारा आणि त्यातच आत्महत्या करणारा हा जगाचा पोशिंदा. आणि आज बळीराजा गेला तर कारण दिली जात आहेत, त्यांनी विषारी औषध पेलं म्हणून गेला असेल. बँकांकडे हेलपाटे घालणारा आमचा बळीराजा. नव जुना हा शब्द आम्ही हल्ली आता ऐकतो. पहिल्या कर्जानंतर दुसरं कर्ज घेऊन बळीराजा शेतीची सगळी कामं उरकून टाकतात. उत्तम कांबळे या ठिकाणी असा एक प्रश्न उभा करतात की बळीराजांच्या मुलींचं लग्न करण्याच्यासाठी घरात आलेल्या मुलींना सन्मानानं त्यांना लग्न करता येत नाहीये. आर्थिक परिस्थिती खालावलेली असते आणि अशा या जागतिकीकरणामध्ये अस्तित्वाचं भान उभं करण्याचा प्रयत्न माझा बळीराजा निश्चितच करेल. ती वातावरण निर्मिती पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. कारण शेतकऱ्यांची उन्नती झाल्याशिवाय देशाची उन्नती होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, शेतकऱ्यांच्या उन्नतीचा, शेतकऱ्यांच्या राणीमाणीचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचा उल्लेख कवीने मुद्दामून केलेला आहे. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न निस्वार्थपणे सोडवले जात नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाहीये. अशी ही जागतिकीकरणाच्या कचाट्यामध्ये सापडलेला माझा बळीराजा आणि एकंदरीत शेती, अवतीभोवतीचा परिसर, अवतीभोवतीचं वातावरण
यातून नवे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न उत्तम कांबळे यांची कविता करते आहे. ही कविता पुन्हा एकदा आपण वाचूया, पुन्हा त्या कवितेचं चिंतन करूया. आणि चिंतन मनन करत असताना ही कविता आपली होऊन जाते. आणि आपली जेव्हा कविता होते ना, तेव्हा त्या कवितेचं विश्लेषण हे शब्दात करता येत नाही, कारण शब्दाच्या फळ्याडची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी उत्तम कांबळे आपल्या कवितेमध्ये करतात. कविता पुन्हा एकदा आम्ही शांत चित्तानं वाचूया, याचं मनन करूया, एवढाच या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. उत्तम कांबळे हे एकंदरीत सर्व समावेशक असं लिखाण करणारे प्रतिभावंत लेखक आहेत, प्रतिभावंत कवी आहेत. आणि त्यांची जागतिकीकरणामध्ये माझी कविता समजून घेत असताना केलेली मांडणी ही देखील महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, उत्तम कांबळे यांच्या कवितेचं साहित्य सुगंध या मराठी द्वितीय वर्षाच्या पुस्तकामधली कविता, त्या सर्व कवितेबरोबरच सर्व गद्य पद्यांचं देखील आपल्याला आकलन करायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण एक वैचारिक भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अभ्यास मंडळानं तयार केलेला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा अशा एका कालखंडामध्ये आहोत आपण. भीतीचा आजार आपल्याला नाहीसा करायचा आहे, मन स्ट्रॉंग करायचं आहे, घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि ही कविता संपवतो.